नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत सचिनचं अफेअर आता अर्जुन समोर आल्यामुळे भामटा सचिन आता अस्मिताची काळजी करण्यासाठी इकडे अर्जुनच्या घरी पोहोचलेला असतो। आता मात्र अर्जुनच्या घरी सचिन येतात, सायली, कल्पना काकू, अस्मिता सगळेजण खूपच खुश होतात। आता अस्मिताने सायलीला मात्र सँडविच जे सचिनला खूप आवडतात ते बनवायला सांगितलेले असतात। तेवढ्यात आता घरी अर्जुन येतो। सचिनला बघताच अर्जुनला खूपच राग आलेला असतो। सगळेजण कौतुकाने त्याला पोटभर खाऊ घालत असतात। तेव्हा लगेच अर्जुन म्हणू लागतो, बास, त्याला जेवढं हवं आहे ना तेवढं तो खाईल, कारण याचं कटकारस्थान अर्जुनला माहीत झालेलं असतं ना। आता भामटा झालेला सचिन आता गुपचूप अस्मिताशी गप्पा मारत असतो। तेवढ्यात आता त्याला साक्षीचा फोन येऊ लागतो। त्याच वेळेस अस्मी म्हणू लागते, अरे सचिन, कामाचा असेल घे की फोन। तेव्हा लगेच आता सचिन मात्र अर्जुनकडे बघतो आणि म्हणू लागतो, नाही, माझी प्रायोरिटी आता तू आहे ना, आता काम महत्त्वाचं नाही, आता ना मी सुट्ट्या टाकल्या तुझ्यासाठी। तेव्हा लगेच आता इथे अस्मी म्हणू लागते, खरंच तुला सुट्ट्या भेटल्या? पण तुमच्या कामावरती सुट्ट्या भेटत नाही ना। त्यावर लगेच आता सचिन म्हणू लागतो, अगं मी मेल केला ना, कसं आहे ना, आता या काळात मी तुझ्यासोबतच असणं बरोबर आहे की नाही, म्हणून मी ठरवलंय आणि मी त्यांना मेल केलाय, त्यामुळे त्यांना द्यावाच लागणार। तेव्हा अर्जुन म्हणू लागतो, नक्की ठरवलंय ना, आता तू अस्मी बरोबरच राहणार आहे ना? तेव्हा सचिन हो म्हणू लागतो। त्याच वेळेस आता न जेवण करता लगेच रागातच अर्जुन आपल्या रूममध्ये निघून जातो। सायलीला मात्र कळत नाही यांना काय झालंय। तेव्हा कल्पना काकू म्हणू लागतात, अगं कामाचंच प्रेशर असेल म्हणून तो जेवला नसेल। तर इकडे आता नागराजने इकडे साक्षीला घाबरवण्यासाठी प्लॅनिंग केलेलं असतं। आता एका गुंडाकडे अण्णाचा जो खास माणूस असतो ना, त्याकडे एक चिठ्ठी पाठवलेली असते आणि ती साक्षीला पोच करेल अशी सोयही झालेली असते। साक्षी मात्र सारखे सचिनला कॉल करत असते, पण सचिन तिचे फोन घेत नाही, कट करत असतो। आता साक्षी घाबरते, हा सचिन पुन्हा मला सोडून तर गेला नसेल ना, असा का वागतोय। तेवढ्यात एक गुंड येतो, तो काही न बोलता साक्षीच्या हातात एक चिठ्ठी देतो आणि तिकडनं निघून जातो। तेव्हा साक्षी पटकन ती चिठ्ठी उघडून बघते, तर त्यात लिहिलेलं असतं, सावध राहा, बाकी काही नसतं। साक्षी मात्र घाबरते, आजूबाजूला बघते आणि घरी निघून जाते। तर इकडे आता जेवण झाल्यानंतर सायली आपल्या रूममध्ये आलेली असते। तेव्हा ती अर्जुनला विचारू लागते, काय झालं, आज तुम्ही व्यवस्थित जेवण केलं नाही, नेमकं काही झालंय का? तेव्हा लगेच अर्जुन म्हणू लागतो, सायली, मला तुला एक सांगायचं आहे। आता सगळं काही सचिनच्या अफेअरबद्दल अर्जुनला सायलीला सांगायचं असतं, पण कसं सांगावं, काय करावं त्याला काही सुचत नाही। आता मात्र जेव्हा सचिन आणि साक्षी एकत्र बागेत दोघांना बघितलेलं असतं, त्यावेळेचे क्षण आता इथे अर्जुनला आठवू लागतात। अर्जुनला खूपच राग येतो। तेव्हा सायली विचारू लागते, काय झालंय सांगा ना। त्यावर आता लगेच अर्जुन म्हणू लागतो, माझ्याकडे एक केस आली, म्हणजे माझा मित्र आहे ना, त्याच्या बहिणीच्या नवऱ्याचं अफेअर आहे आणि हे त्याला समजलंय। पण कसं आहे ना, तो ना हे सगळं सत्य समोर आणण्यासाठी प्रयत्न करतोय, पण काय आहे ना, हे जर सगळं सत्य समोर आणलं ना तर त्याच्या बहिणीला त्रास होईल, म्हणून काय करावं त्याला काही सुचत नाही। तेव्हा लगेच आता सायली म्हणू लागते, का पण त्याच्या बहिणीला का त्रास होईल? तेव्हा लगेच आता अर्जुन म्हणू लागतो, कारण ती प्रेग्नेंट, असे म्हणणार तेच तो थबकतो आणि म्हणू लागतो, नाही, तिचा प्रेमावरती खूप विश्वास आहे ना, तिचं खूप प्रेम आहे त्याच्यावरती, म्हणून त्याला काय करावं काही सुचत नाही। त्याच वेळेस आता सायली म्हणू लागते, असं असेल तर मग तिला सांगणं चुकीचंच आहे ना, तिला किती वाईट वाटेल, हे पुरुष असतातच असे। तेव्हा लगेच अर्जुन म्हणू लागतो, सांगणं वेगळं आहे, पण सायली, तिची तब्येत ठीक नाही, आत्ता जर तिला कुठला धक्का सहन होणार नाही, कारण तिची ना तब्येत जरा नाजूक आहे, ती आजारी आहे ना, जर कुठला धक्का तिला बसला ना तर तिचा जीवही जाऊ शकतो, काय करावं काही सुचत नाही। तेव्हा सायली म्हणू लागते, अर्जुन, मग या सगळ्यात जर तिला हे सगळं बाहेर न कळालं तर? या सगळ्याची तिच्या भावाला अगदी व्यवस्थित काळजी घ्यावी लागेल, नाहीतर काही होऊ शकतं। आता अर्जुन मात्र घाबरलेला असतो। तर इकडे आता नागराज मात्र साक्षीला भेटण्यासाठी तिच्या घरी येतो। तेव्हा साक्षी आता त्या चिठ्ठीबद्दल नागराज काकाला सांगू लागते, कोण असेल, कोणी पाठवली असेल ही चिठ्ठी? तेव्हा नाग्या म्हणू लागतो, काही मलाही बी ठाऊक नाही, अण्णांनी पाठवली असेल का? तेव्हा साक्षी म्हणू लागते, नाही नाही, अण्णा असं डायरेक्ट मुद्द्यावरती येतात, असं मागे पुढे नाही करते ते, नाही नाही नाही, असं ती चिठ्ठी नाही पाठवणार, त्यांनी सरळ मला कॉल केला असतो। कोण असेल?
तेवढ्यात दरवाजा वाजतो. आता मात्र साक्षी घाबरते. त्यावर नागराज म्हणू लागतो, साक्षी घाबरू नको, मी आहे, दरवाजा उघड. आता साक्षी पटकन दरवाजा उघडते तर दरवाजात कोणीही नसून एक बॉक्स खाली ठेवलेला असतो. साक्षी घाबरतच तो बॉक्स उचलते आणि आपल्या रूममध्ये येते. तेव्हा लगेच आता नागराज म्हणू लागतो, काय झालं, कोण होतं? तेव्हा साक्षी म्हणू लागते, कोणी नव्हतं, पण हा बॉक्स ठेवला होता. त्यावर लगेच साक्षी आता पटकन तो बॉक्स उघडून बघते तर त्यात तिच्या भूतकाळाचे जुने फोटोज असतात. जेव्हा साक्षी शिखरे म्हणून भूतकाळात एका मुलीला मारलेलं असतं, तिचा फोटो असतो. असे असंख्य फोटो असतात ज्यात भूतकाळातली सगळी रहस्य साक्षीची दडलेली असतात. आता मात्र साक्षी पटकन तो बॉक्स बाजूला फेकते आणि म्हणू लागते, नाही नाही, साक्षी शिखरेचा भूतकाळ, माझा भूतकाळ कुणाला ठाऊके, कोण असेल? अरे बापरे, नक्कीच हा माणूस कोणीतरी भयंकर दिसतोय. तो माझ्या मागे का लागला असेल? माझे अण्णा कुठेत? मी या धमक्यांना आणि या सगळ्याला नाही सामोरं जाऊ शकत. माझे अण्णा माझ्यासोबत पाहिजे. नागराज काका, काहीही करून माझ्या अण्णांना घेऊन या, असे म्हणत आता साक्षी मात्र रडू लागते. नागराज मात्र खूपच खुश झालेला असतो. तर त्यानंतर इकडे सायली आणि अर्जुनने नागराज काकांवरती लक्ष ठेवण्यासाठी सुमन काकूंची मदत घ्यायचं ठरवलेलं असतं. कारण आपल्याला या केसेसबद्दल जे काही तुकडे छोटे छोटे माहिती झालेत ना, ते सगळे एकत्र करायचे आणि या केसचा असा निकाल लावायचा, असं दोघांनी ठरवलेलं असतं. तर त्यानंतर पुढील भागामध्ये आपण बघूया, इथे सायली अर्जुनने एक चॅट केलेलं असतो. त्यात सिनियरचा झालेल्या ॲक्सिडेंटबद्दल जे काही पुरावे असतात ते सगळे गोळा झालेले असतात. तेव्हा मात्र आता दोघांसमोर एक सत्य आलेलं असतं. त्यावेळेस प्रतिमा आत्यांची बॉडी म्हणून एक बॉडी समोर आणलेली असते. तेव्हा रविराज काकांनी साफ नकार दिलेला असतो, ही प्रतिमाची बॉडी नाहीच आहे. पण तरीही प्रियाचं DNA टेस्ट त्या बॉडीशी जुळून प्रिया हीच तन्वी आहे हे सत्य समोर आणलेलं असतं. तेव्हा अर्जुन म्हणू लागतो, मग जर ती बॉडी प्रतिमा आत्यांची नव्हतीच तर प्रियाची DNA टेस्ट जुळली कशी? नाही नाही नाही, नेमकं ही नकली बॉडी नेमकं ही कुणाची होती? ती बॉडी कुणाची हे आपल्याला हॉस्पिटलमधनंच कळेल आणि आपल्याला त्यासाठी सगळं काही शोधाशोध सुरू करावी लागेल. आता मात्र ही प्रिया तन्वी नाहीच आहे हे सत्यही समोर येईल. आणि मात्र आता या हॉस्पिटलमध्ये असा कोण व्यक्ती जो महिपत आणि नागराजची मदत करत होता हेही समोर येईल. तर इकडे नाग्याने मात्र आता महिपतला धमकवायला सुरुवात केलेली असते. कारण त्याचं तोंड बंद करायचं असते ना. हे बघ, तुला जर पेपरमध्ये बातमी हवी नसेल ना तर माझं ऐकायचं का? उद्याच्या पेपरमध्ये अशी बातमी छापून यायला पाहिजे, साक्षी शिखरे उर्फ सोनम शेखर हे नाव छापून यायचंय का? सांग, तुझ्या साक्षीचा सगळा काळा किरदा बाहेर काढेल. लवकर बोल. आता मात्र हा नागराज महिपतला गप्प करेल का हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.